सैराट फेम रिंकू राजगुरूने तिच्या सोशल मीडियावर सध्या आस्क मी एनिथिंग हे सेशन ठेवलं होतं। आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संबंधित अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली। सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे, रिंकू डेटवर गेली होती का? एका युजरने तिला थेट विचारलं, रिंकू तुझा आज सोशल मीडियावर विषय चालू आहे, ते खरं आहे का? रिंकू डेटवर गेली म्हणून। या प्रश्नाला उत्तर देताना रिंकूने एक फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं सोलो डेट, म्हणजेच ती कोणासोबतही नव्हे तर स्वतःसाठी वेळ काढून एकटीच डेटवर गेली होती। एक प्रकारे स्वतःला वेळ देण्याची ही तिची पद्धत होती असं म्हणायला हरकत नाही। दुसऱ्या एका युजरने विचारलं, तू सिंगल आहेस का? त्यावरही रिंकूने अगदी थेट उत्तर दिलं, होय। याच दरम्यान तुला प्रेमावर विश्वास आहे का असा प्रश्न देखील तिला विचारण्यात आला आणि त्यावर रिंकू म्हणाली, होय। या सेशनमध्ये रिंकूने तिच्या चाहत्यांना तिचं खरं नावही सांगितलं, माझं खरं नाव आहे प्रेरणा आणि टोपण नाव रिंकू। त्याचबरोबर एका चाहत्याने विचारलेला एक इंटरेस्टिंग प्रश्न, तुझ्याविषयी आम्हाला माहीत नसलेली एखादी गोष्ट? रिंकूने सांगितलं, मी खूप भावनिक आणि संवेदनशील आहे। रिंकू सध्या तिच्या आगामी चित्रपट बेटर हाफ्सची लव्ह स्टोरी मुळे चर्चेत आहे। या चित्रपटात ती अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्यासोबत झळकणार आहे। हा चित्रपट 22 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता देखील वाढत चालली आहे। रिंकूचा प्रामाणिकपणा आणि चाहत्यांशी संवाद साधण्याची शैली निश्चित तिच्या लोकप्रियतेचं एक मोठं कारण आहे।